स्विंग ट्रेडिंग की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, तर त्या ठिकाणी आपल्याला लॉस होणार आहे. पण यासाठी आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो आणि स्विंग ट्रेडिंग पण करतो. मग दोघांमध्ये बेस्ट कोण आहे? बरोबर ना? तर या दोघांमध्ये बेस्ट आहे स्विंग ट्रेडिंग. बघा मित्रांनो, आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मधून वर्षाला जर 50% काढत असू, तर आपण तोच प्रॉफिट त्याच पैशामध्ये आपण जवळजवळ 200 ते 300% आपण स्विंग ट्रेडिंग मधून काढू शकतो वर्षाला. हा पूर्ण प्लॅन मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण इम्पॉर्टंट काय की तुम्हाला समजणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचं कसं आहे की मार्केट जर अप ट्रेंडला असेल तो ऑब्व्हियसली आपल्याला प्रॉफिट देणार आहे. पण ज्यावेळी मार्केट क्रॅश होणार आहे त्यावेळी काय होतं, आपण त्या ठिकाणी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा कमवू शकत नाही. जर आपण स्विंग ट्रेडिंग शिकली आणि फ्युचर सेल करायला शिकलो किंवा फ्युचर बाय करायला शिकलो, इझिली आपण काय करू शकतो मित्रांनो, मार्केटमध्ये मार्केट क्रॅश होताना पण पैसा कमवू शकतो. त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं, जेणेकरून यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बद्दल जे काही सांगितलं ते तुम्हाला समजून तुम्ही मार्केटमध्ये क्रॅश होईल तेव्हा पण पैसा बनवू शकता आणि मार्केट अप ट्रेंडला असेल तेव्हा पण. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. नमस्कार मित्रांनो, आपण या स्क्रीनवरती आल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट काय की मार्केटमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आता जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतोय तर प्रॉब्लेम काय होतो की जर मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल तर आपल्याला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. पण मार्केट डाऊन आलं तर त्या ठिकाणी आपल्याला लॉस होणार आहे. पण यासाठी आपण काय करू शकतो की स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण जर प्रत्येक ट्रेडच्या पाठीमागे 10 ते 12%, 8% जरी प्रॉफिट मिळवलं तरी सुद्धा आपल्या महिन्याला 120% किंवा आपण 150 ते 200% पर्यंत इझिली पोहोचू शकतो. त्यासाठी मार्केट अप ट्रेंड मध्ये असणंच गरजेचं नाही, तर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जरी असलं ना तरी सुद्धा आपण प्रॉफिट मध्ये येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये कोणता ट्रेंड कोणत्या साईडला येणार आहे. जसं की डिपेंड ऑन की मार्केटमध्ये डाऊनची कंडिशन क्रिएट झाली आहे. जर डाऊनची कंडिशन इथे क्रिएट झाली तर इथे ओळखण्यासाठी मी स्ट्रॅटर्जी देणार आहे. पण या लेवलवरून या लेवलपर्यंत मार्केट येण्यासाठी काय करायचंय आणि या लेवलमध्ये काय केलं पाहिजे, तर आपल्याला फ्युचर सेल केला पाहिजे. जर आपण इक्विटीमध्ये काम करतोय लॉंग टर्म साठी तर आपण ऑब्व्हियसली कमसे कम 1 लाख रुपये तर त्या ठिकाणी टाकणार आहे. तर फ्युचरसाठी पण तेवढीच अमाऊंट मोठी लागते. मग आपण त्या पैशाचा वापर करून इझिली आपण दोन्ही साईडच्या मुवमेंटमध्ये इझिली आपण प्रॉफिट जनरेट करू शकतो. चला आता मी तुम्हाला स्ट्रॅटजी दाखवतो, जास्त वेळ नाही घालवत. बघा की सिंपल, आपण टाइम फ्रेम घ्यायचा आहे 1 डे. 1 डे जर नसेल तर आपण 4 मिनिटाचा टाइम फ्रेम सुद्धा घेऊ, सॉरी 4 तासाचा पण टाइम फ्रेम घेऊ शकतो. त्यामध्ये सिंपल पहिल्यांदा RSI लावून घ्यायचा आहे. RSI म्हणजे काय माहिती आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रेंथ काय ते दाखवण्याचं काम RSI करतो. आणि EMA 44, मुव्हिंग एव्हरेज एक्सपोर्टेशनल 44. सिंपल लॉजिकली आपण इथे 44 EMA ऍड करून घेतला. इथे आपण 44 EMA ऍड केला. आता 44 EMA ऍड केल्यानंतर बघा की ज्यावेळी मार्केट पहिल्यांदा RSIचं सांगतो, RSI ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉटचं दाखवणार आहे. जसं की या 30च्या लाईनच्या जर मार्केट डाऊन असेल तर आपल्याला काय समजायचं की जास्त सोल्ड झालंय. सोल्ड म्हणजे काय की बाईंग मुवमेंट येणार आहे. आणि याच्यावरती असेल तर आपण काय समजायचं की मार्केट डाऊन येणार आहे. ऍज अ सिंपल हे लॉजिक आपण या ठिकाणी युज करायचं. जसं की आपण जर बघत असू तर मार्केटमध्ये इथेच मुवमेंट आलेला, याच लेवलला कुठे आपल्याला समजलेलं की मार्केट काय होणार आहे, डाऊन होणार आहे. आणि आपली एंट्री कधी इनिशिएट होणार आहे, 44 मुव्हिंग एव्हरेजच्या डाऊन. जसं की 44 मुव्हिंग एव्हरेजला इथे ब्रेक केलं, इथे आपली एंट्री झाली असते. इथून आपला 1:5, 1:10 इझिली आपण इथे टार्गेट मिळवतो. जसं की सपोज जर आपण या लेवलला आपली एंट्री झाली आहे तर आपला स्टॉप लॉस कुठे, याचा हाय असणार आहे. 4 रुपयाचा स्टॉप लॉस होतं, मग आपण 1:4 म्हणजे 12 रुपयाचं इथे टार्गेट. आणि इथे टार्गेट आपल्याला किती, 20 पॉईंटचं टार्गेट आलेलं. तसंच इथे परत बाय आलेलं, बाय इनिशिएट कुठे करायचं, इथे. आणि इथून 1:4 आपण टार्गेट घ्यायचं. सेल एंट्री कुठे घ्यायची, इथे आलेली सेल एंट्री, तर आपली सेल एंट्री पडणार आहे इथे. इकडे आपला स्टॉप लॉस 1:4 टार्गेट. परत बाय एंट्री कुठे आलेली, तर बाय एंट्री इथे इनिशिएट नाही झालेली, सेल एंट्री पण इनिशिएट नाही झाली. आणि आता सुद्धा बाय एंट्री इनिशिएट इथे झाली. इथे आपण बाय टाकून इथून मार्केटमध्ये वेट करू की मार्केटमध्ये पुढे प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे. आता आपण दुसरा स्टॉक बघूया. दुसऱ्या स्टॉक मध्ये आपण आल्यानंतर बघा सिंपल, आपण रॅन्डम एखादा स्टॉक उचलूया. आता रॅन्डम जर आपण एखादा स्टॉक उचललाय, ओके ठीक आहे, 12,000चा आहे, काही प्रॉब्लेम. याच्यामध्ये बघा की या ठिकाणी आपल्याला एक बाईंग अपॉर्च्युनिटी आलेली, या ठिकाणी बाईंग अपॉर्च्युनिटी आली, इथे आपण बाईची एंट्री टाकली. इथे आपला स्टॉप लॉस 1:4, इथे सुद्धा टार्गेट आपलं अचीव झालं. त्यानंतर बघा इथे परत बाईंग, नाही इथे बाईंग अपॉर्च्युनिटी नव्हती.
आपण शोधूया डाऊनला. इथे सुद्धा आपली एक बाईंग अपॉर्च्युनिटी होती. इथून सुद्धा 1:4 केला, आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही. इथे सुद्धा सेलिंग अपॉर्च्युनिटी, फ्युचर सेल केला असता, इथून सुद्धा आपल्याला डाऊनला प्रॉफिट इथे इझिली मिळत असतं. आता या लेवलला बघा, इथे बाईंगला आपल्याला 1:4 अपॉर्च्युनिटी निर्माण झाली. 1:4 इझी. मार्केटला समजून घेणं गरजेचं आहे आणि मार्केटच्या सेंटिमेंटवरती ट्रेड करणं गरजेचं आहे. जसं की आपण अजून एखादा बघितलं, आपण पॉवर ग्राइड वरती बघूया. पॉवर ग्राइड वरती जर आपण बघितलं तर बघा, या ठिकाणी मोस्ट ऑफ टाइम जर आपल्याला दिसत असेल की मार्केटमध्ये बघा डाऊनचा सेंटिमेंट कुठे आलेला, इथे आलेला, या लेवलला आलेला, पण इथे आपल्याला याच्या खाली ब्रेकआउट कॅन्डल नाही मिळाली. इथे मिळाला आपल्याला टार्गेट 1:4. सिंपल. जरी 1:4 1:2 आपण जरी मार्केटमध्ये 10 ट्रेड जरी आले तरी सुद्धा आपण कमसे कम 200 ते 150% प्रॉफिटमध्ये राहतो. इम्पॉर्टंट आहे की प्रॉफिट मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी आपल्याला 100% साठी तो स्टॉक डबल होणं गरजेचं. या ठिकाणी स्टॉक डबल नाही तर आपण मार्केटमध्ये 5%, 10% महिन्याला, आठवड्याला प्रॉफिट बाजूला घेऊन प्रॉफिट बुक करून बाजूला होणं गरजेचं आहे. सिंपल. फक्त लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये एंट्री करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक स्ट्रॅटर्जी वर्क होते. स्ट्रॅटर्जीला समजून घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करणं गरजेचं आहे. समजलं? लॉजिक, सिस्टीम. जर आपण लॉजिक आणि सिस्टीम या दोघांवरती काम केलं, इझिली आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो. त्यासाठी तुम्हाला मार्केटच्या कंडिशन, मार्केटमध्ये काय होतं या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील.